नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमित काळे, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, युनिटी हॉस्पिटल पुणे। आज आपण इंजेक्शन थेरपीज अराउंड नी या विषयाबद्दल थोडंसं समजून घेऊया। तर ज्यावेळेस वयानुसार झालेल्या गुडघेदुखीमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला औषधं, गोळ्या आणि फिजिओथेरपी यांनी फारसा फरक पडत नाही, त्यावेळेला आपण पुढच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीकडे जातो आणि ती ट्रीटमेंट मॉडॅलिटी म्हणजे इंजेक्शन्स। तर गुडघ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स दिले जातात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघ्यामध्ये कुठेही इंजेक्शन जर तुम्ही घेत असाल तर स्टरलिटी किंवा निर्जंतुकीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। हे इंजेक्शन्स ही एक प्रोसिजर आहे, युजुअली ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते। हे डे केअर प्रोसिजर आहे, ह्याच्यासाठी ॲडमिशनची तशी गरज नाही। तर मित्रांनो, आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्सबद्दल थोडी माहिती घेऊया। सगळ्यात कॉमनली वापरलं जाणारं जे इंजेक्शन आहे ते स्टिरॉइडचं इंजेक्शन आहे। तर स्टिरॉइड काम असं करतं की गुडघ्यामध्ये जे इन्फ्लमेशन आहे किंवा जे दाह निर्माण झालेला आहे तो दाह कमी करण्याचं काम स्टिरॉइड करतं। तर स्टिरॉइडचं इंजेक्शन हे गुडघ्यामध्ये ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेला ते गुडघ्यामधलं जे सायनोव्हेल मेम्ब्रेनचं स्वेलिंग आहे, गुडघ्याच्या आवरणाला आलेलं जे स्वेलिंग आहे ते स्वेलिंग कमी करण्याचं काम करतं किंवा तो जे इन्फ्लमेशन आहे गुडघ्याच्या आतमध्ये ते कमी करण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे गुडघ्यातलं जे दुखणं आहे ते दुखणं बऱ्यापैकी कमी होऊन जातं। पण स्टिरॉइड कार्टिलेज जे आहे गुडघ्यातलं ते कार्टिलेजसाठी मारक आहे, त्यामुळे युजुअली आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये अर्ली ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये स्टिरॉइडचं इंजेक्शन देत नाही। दुसरं म्हणजे स्टिरॉइडचं इंजेक्शन दिल्यानंतर जर आपण लगेचच नी रिप्लेसमेंट सर्जरीकडे जर जाणार असू तर त्यामध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे आपण शक्यतो स्टिरॉइडचं इंजेक्शन गुडघ्यांमध्ये देत नाही। पण असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जर आपली गुडघेदुखी ही दुसऱ्या कोणत्या कारणामुळे असेल, जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, तर अशा रुग्णांमध्ये मात्र स्टिरॉइडचं इंजेक्शन हे वरदान आहे आणि ते दिलं जातं, ते पेशंटला उपयुक्त असतं। तर दुसरं जे इंजेक्शन आहे त्याला आपण हाय मॉलिक्युलर वेट हायलोरोनिक ॲसिडचं इंजेक्शन असं म्हणतो। तर हायलोरोनिक ॲसिड हा नॅचरली गुडघ्याचं जे वंगण असतं किंवा गुडघ्याचं जे सायनोव्हेल फ्लुइड आहे त्याचा एक पार्ट आहे। ज्यावेळेला शरीरामध्ये सायनोव्हेल फ्लुइडचं तयार होणं कमी होतं त्यावेळेस आपण हे इंजेक्शन देतो, म्हणजेच आपण हे इंजेक्शन अर्ली ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंटमध्ये देतो। हे इंजेक्शन ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्स गुडघ्यामधल्या फ्लुइड आहे त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि ते लुब्रिकंटसारखं काम करतं। आता बऱ्याच पेशंटचा असा प्रश्न असतो की हे इंजेक्शन किती वेळा द्यावं लागतं, तर युजुअली आपण हे इंजेक्शन वर्षातनं एकदा रिपीट करतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळा आपल्याला हे इंजेक्शन द्यावं लागत नाही। या इंजेक्शननी दोन फायदे होतात। एक म्हणजे गुडघ्यामधलं जे एन्व्हायरमेंट आहे किंवा गुडघ्यामधलं जे बायोमेकॅनिक्स आहे ते इम्प्रूव्ह होतं, गुडघ्याचे जे दुखणं आहे ते दुखणं कमी होतं आणि दुसरं म्हणजे गुडघ्याचं जे कार्टिलेजचं झीज होणं आहे किंवा कार्टिलेज खराब होणं आहे ही प्रक्रिया मंदावते। तिसरं इंजेक्शन जे गुडघ्यामध्ये आपण वापरतो, सध्या हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं किंवा हे इंजेक्शन आपण कॉम्बिनेशनमध्ये पण वापरतो हायलोरोनिक ॲसिडबरोबर। ते इंजेक्शन म्हणजे PRP इंजेक्शन किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा। प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे इंजेक्शन पेशंटच्या स्वतःच्या रक्तामधनंच आपण काही टेक्नॉलॉजी वापरून वेगळं केलेलं असतं, त्यामुळे या इंजेक्शनची ॲलर्जी येणे किंवा या इंजेक्शनमुळे पेशंटला दुसरा काही त्रास होणं ह्याची शक्यता जवळजवळ नसते। हे इंजेक्शन ज्यावेळेस पेशंटला दिलं जातं तर हे इंजेक्शन कसं काम करतं, तर या इंजेक्शनमध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण जास्त असतं आणि हे प्लेटलेट्स ज्यावेळेस डिसइंटिग्रेट होतात किंवा ज्यावेळेस ते प्लेटलेट्स फुटतात त्यावेळेस ते अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स बाहेर पडतात आणि ते अँटी इन्फ्लमेटरी एजंट्स गुडघ्यामधलं जे इन्फ्लमेशन असतं ते कमी करतात आणि त्यामुळे गुडघेदुखी कमी होते। तर सर्वसाधारणपणे गुडघ्यामध्ये ही 3 प्रकारची इंजेक्शन्स वापरली जातात। इतरही काही इंजेक्शन्स आहेत, जशी स्टेमसेल इंजेक्शन्स आहेत, नंतर बोन मॅरोची इंजेक्शन्स आहेत, ॲडिपोस टिश्यूजची सुद्धा इंजेक्शन्स सध्या अवेलेबल आहेत। पण आपला वेळ लक्षात घेता ही सारी इंजेक्शन्स या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणं थोडं अवघड आहे, पण ज्या लोकांना याबद्दल जास्त माहिती हवी असेल त्यांनी डेफिनेटली त्यांच्या डॉक्टरांना भेट द्यावी आणि त्याबद्दल माहिती करून घ्यावी। तिसरी महत्त्वाची थेरपी म्हणजे प्रोलोथेरपी। तर प्रोलोथेरपीमध्ये आपण काय करतो, तर प्रोलोथेरपीमध्ये डेक्स्ट्रोज दिलं जातं। हे डेक्स्ट्रोजमुळे इन्फ्लमेशन क्रिएट केलं जातं
आत्तापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यामध्ये आपण इन्फ्लमेशन कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. तर या ठिकाणी आपण इंजेक्शन देऊन गुडघ्यातलं इन्फ्लमेशन वाढवायचा प्रयत्न करतो. आता हे इन्फ्लमेशन ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस बॉडीचा नॅचरल रिस्पॉन्स वाढतो. बॉडीला वाटतं या ठिकाणी जखम आहे आणि बॉडी त्या ठिकाणी हिलिंग प्रोसेस चालू करते आणि एकदा ते हिलिंग पूर्ण झालं की पेशंटला दुखण्यापासून आराम पडतो. ही इंजेक्शन्स युजली इंट्रा आर्टिक्युलरली दिली जात नाहीत, म्हणजे सांध्याच्या आतमध्ये दिली जात नाहीत. तर ज्या ठिकाणी लिगामेंट अटॅच असतात हाडाला किंवा स्नायू ज्या ठिकाणी हाडाला चिकटलेले असतात त्या ठिकाणी हे इंजेक्शन्स दिले जातात. सो प्रोलोथेरपीचा जो काही रोल आहे हा जास्त करून गुडघेदुखी ज्यावेळेस लिगामेंट इंजुरी किंवा टेंडिनायटिसमुळे असते, म्हणजे टेंडन इंजुरीमुळे असते, त्यावेळेस हे इंजेक्शन वापरलं जातं. थँक्यू.